गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा। सकाळची सुरुवात अशी कामांनी होते आणि दिवसभर कितीही काम करत राहिलं ना तर घरच्यांना कामच दिसत नाही। आणि ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते ना, फक्त घरामध्ये ना भूकंप झाल्यासारखा असतो। फक्त आपण पसारा उचलत राहा, ती करत राहतील। दिवसभर कितीही कामं केली ना, घरातल्यांना कामच कशी दिसत नाही तेच कळत नाही। असो, आज सकाळी फटाफट कामे उरकून घेतली, कारण आज आहे पाडवा, त्याच्यामुळे घरातली कामं फटाफट उरकून घेतली। मिस्टरांना सुट्टी होती। मिस्टर बोलले चल तुला बाहेर फिरायला नेतो। इतकी खुश झाले, होती ती कामं फटाफट उरकली आणि मस्तपैकी तयार झाले। म्हटलं कॅन्सल करायच्या आधी फटाफट उरकून घ्यावं, म्हणून ड्रेस बीस घातला, मस्तपैकी मेकअप बिकअप केला। म्हटलं चला कुठेतरी फिरायला नेतात आहे ना, आज पाडवा आहे म्हणून खुश असतील, म्हणून बाहेर फिरायला नेत असतील। फटाफट मेकअप बिकअप केला। त्यांना विचारलं काय हो आपल्याला कुठे जायचं आहे, तर म्हटले चल सरप्राईज आहे, तुला फिरायला घेऊन जाणार आहे। मग मी काही विचारलं नाही की सरप्राईज आहे ना, कुठेतरी नेणार असतील, म्हणून मी पण फटाफट उरकले। बघा किती खुश आहे ना, मला फिरायला जायला खूप आवडतं। म्हटलं चला न सांगता कुठेतरी महाराज आपल्याला फिरायला नेतात, म्हणून मस्तपैकी तयार झाले। मार्केटमध्ये गेले तर मार्केट असं गजगजाट भरलेलं होतं ना, खिशात फक्त पैसा पाहिजे बाबा, मग माणूस आहे ना राजाच असतो, बरोबर ना। फक्त हे घ्यायचं ते घ्यायचं। मग काय, मिस्टरांनी नेलं मला घड्याळाच्या दुकानामध्ये, कारण माझ्या घरातलं घड्याळ बंद पडलं होतं आणि ते बोलले बंद घड्याळ घरात ठेवत नाही, म्हणून मार्केटमध्ये गेलो, घड्याळ रिपेरिंगला टाकलं। म्हटलं हो सांगा ना कुठे फिरायला जायचं आहे, तर ते म्हटले चल ग तुला सरप्राईज आहे। म्हटलं चला जाऊ द्या, कुठेतरी नेतात आहे ना, म्हणून मस्त मी पण इकडे तिकडे बघत बसले। पण घराच्या रस्त्याने परत निघाल्यावर म्हटलं की अहो आपण कुठे निघालो आहे, तर म्हणतात चल सरप्राईज आहे। म्हटलं आता घर जवळ आलं तरी सरप्राईज कसं? मग म्हटले चल तुला काही खायचं आहे का? मला मसाला डोसा इतका आवडतो ना, मग मसाला डोसा घेतला। म्हटलं चला आज काय सगळं मनासारखं होतं आहे, म्हणून मस्तपैकी मसाला डोसा वगैरे खाल्ला। आणि मग म्हटले चाली ना तुला एन्जॉय करून आणला, मस्त स्टेशन वगैरे फिरून आणलं, नाश्ता वगैरे करवला, डोसा बिसा। आता घरी जाऊन पटकन आहे ना स्वयंपाक बनव, खूप भूक लागली। म्हटलं अहो तुम्ही मला फिरायला नेणार होते ना, तर ते म्हटले बस झालं ना फिरून, आता पाडव्याचं तुला गिफ्ट दिलं ना। मग अशी असतो आमचा पाडवा, असंच काहीतरी। मला फक्त आहे ना त्यांनी घड्याळ पकडायला आणलं होतं, मला काय माहिती फिरवायच्या नावाखाली टोपी लावणार आहे। अशी झाली माझा आजची फजेती। मग संध्याकाळ झाली, मस्तपैकी दिवाबत्ती केली, रांगोळी वगैरे काढली, लहान मुले फटाकडे वाजवत होते, बघत बसले। आमच्या गल्लीमध्ये बघा किती झगमगाट आहे ना, आमची गल्लीच खूप छान आहे, किती छानपैकी दिसते ना। रांगोळ्या वगैरे सगळ्या काढल्या होत्या, लाईटिंग वगैरे इतकी छान झाली। संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी, आणि असा झाला आजचा माझी फजेती। त्याच्यामुळे दिवस तर गेला असाच निघून। मग चला झाला स्वयंपाकाचा टायमिंग, मग घेतला स्वयंपाक करायला। गंमत बघत बसले खूप वेळ, मुलांची फटाकडे वाजवत होते, त्यांना भीती वाटत नाही पण आपल्याला खूप भीती वाटते। तर चला बाय।